नमस्कार मंडळी. बंड्या बॉईज आयोजित पहिला वार्षिक स्नेहमिलन या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत विशेष कार्यकारी अधिकारी तसेच साई व्ही आर क्रिकेट क्लबचे सर्वेसर्वा आणि टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं असे भरीव आणि यशस्वी कामगिरी करणारे जितेंद्र पाटील म्हणजेच राजू पाटील हे नवघरचे सुपुत्र आपल्यासोबत उपस्थित आहेत. यशस्वी उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत आणि एखाद्या संघाचा वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रम म्हटला की राजू पाटील त्या कार्यक्रमासाठी सढळ हस्ते मदत करत असतात. तर राजू, सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी आपलं हार्दिक स्वागत आहे. रात्रीची वेळ आहे, आत्ताच एक गेट टुगेदरचा पहिला राऊंड संपलेला आहे. तर या कार्यक्रमाला भेट देऊन तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटलं, कारण सर्व एकत्र प्लेयर आले आणि त्याच्यामुळे भरपूर आनंद झाला. आणि सर्वप्रथम मी बंड्याबाईचं खूप खूप आभार आहे, कारण त्यांनी मला इथे आमंत्रित करून त्यांच्या विनंतीला मान देऊन मी इथे उपस्थित झालो. आणि सर्वप्रथम माझा एकच उद्देश आहे की जेवढे यंगस्टर क्रिकेट आहेत त्यांना जास्तीत जास्त क्रिकेटमध्ये कसा वाव देता येईल यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि कंपनी वाईज जे हे आहेत, कंपनी वाईज सामने भरून त्याच्यातून जे चांगले चांगले प्लेयर घेऊन त्यांना पुढे कसं न्यायचं हा माझा मोठा उद्देश आहे. म्हणून जास्तीत जास्त कंपनी वाईज क्रिकेट आपल्याला या टेनिसमध्ये जॉईन करायचं आहे. त्याच्यामुळे कसं त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल, ही एक माझी इच्छा आहे. राजू, अर्थात बंड्या बॉईज या संघासमोर तुम्ही सुद्धा भरपूर वेळा खेळले असाल, तर त्यातली एखादी कुठली आठवण आहे का? आहे आठवण. आपण 50,000ची नाईट स्पर्धा होती आपलं चर्च मैदानावर. तेव्हा मंदार गौरी आमच्या समोर होता. तेव्हा मी राहुल 11मध्ये खेळत होतो. तेव्हा मंदार म्हणजे नवीनच होता त्या टायमाला. आणि त्या टायमाला त्याला बॉलिंग टेकली होती. त्यांनी जेव्हा तो एक शॉट खेळला तेव्हा समजलं की या मुलामध्ये भरपूर टॅलेंट आहे, हा पुढे जाईल. ते आमच्या विरुद्ध हारले आणि आम्ही त्या टायमाला अंतिम विजेता ठरलो होतो. आणि समालोचकासाठी तुम्ही सुद्धा होते. आणि जोनस सेमीफायनलला टीम होती, विनोद किनीची टीम होती आणि तो सेमीफायनल थांबला. आणि फायनलला टिळक चौकचा संघ होता. त्याच्यामुळे आम्ही ती फायनल मारली होती. हा एक आमचा एक विलक्षण क्षण होता. राजू, एक शेवटचा प्रश्न. आज क्रिकेटमध्ये यूट्यूब आलं आहे, भरपूर बक्षिसं आलेली आहेत, मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत. अशा वेळेला तुम्हाला काय वाटते, क्रिकेटला अजून जर पुढे जायचं असेल तर अशी एखादी गोष्ट तुम्ही सुचवाल का की जेणेकरून क्रिकेट अजून पुढे जाईल? मेन म्हणजे आपलं डिसिप्लिन. जे आपण टायमावर जो संघ असतो तो वेळेवर आला पाहिजे. आणि आपल्याला कर्णधाराने एकदा टाईम दिलं की त्या टायमाला आपण वेळेवर पोचलं पाहिजे. एक आपलं एक महत्त्व आहे त्याचा. म्हणून डिसिप्लिन महत्त्वाचे आहे. आणि कुठली पण स्पर्धा असेल, किती लाखाचे असं कुठल्याही प्लेयरनी बोलायचं नसतं की मला किती लाखाची स्पर्धा आहे. आपल्याला फक्त तिथे क्रिकेट खेळायचं आहे. म्हणून क्रिकेटला जास्त महत्त्व द्या. जास्तीत जास्त सामने खेळा, जास्तीत जास्त सराव करा. त्याच्यामुळे तुमचं भवितव्य उज्ज्वल होईल. तर मित्रांनो, हे होते राजू पाटील. असेच इंटरव्ह्यू तुम्ही बघत राहा 70-70 स्पोर्ट्सवर. खूप खूप धन्यवाद.